आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवा लो। मुझे देखना है ना, इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? मेरे ताबे में कुछ नहीं है। ये तहसील ऑफिस से जो भी कार्रवाई के लिए बोला है वही किया है, मैंने कुछ नहीं कर लिया। माढा तालुक्यातील कुरडू येथे अवैध उत्खनन करताना ज्या IPS अधिकारी आहेत अंजनी कृष्णा ह्यांचा व्हिडिओ थेट अजित पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलचा तो व्हायरल झाला होता आणि बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या। थेट पोलीस अधिकाऱ्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर जात त्यांना पळवून लावण्याचा आरोप होतोय। आपल्यासोबत सामाजिक नेते आहेत अतुल खुपसे, काय सांगाल, काय झालं नक्की, काय तुमचं म्हणणं आहे? माढा तालुक्यातील कुरडू गावात IPS अधिकारी अंजना कृष्णा त्या ठिकाणी बेकायदेशीर मुरुम उपसा थांबवण्यासाठी गेल्या। त्या गेल्यानंतर तिथं प्रांत आले, तहसीलदार आले आणि माळेगाव आणि शेवरे ह्या ठिकाणचे 2 तलाठी पण आले। कारवाई चालू होत असतानाच त्या ठिकाणी अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी काय गावगुंडांनी वेढा टाकला। अजितदादांना फोन लावला आणि अजितदादांनी फोनवरून तिला तुझ्यावर कारवाई करीन, तुझी लय डेअरिंग झाली आणि मुरुमवाली सोडून दे असं स्पष्टपणे सांगितलेला व्हिडिओ सोशल मीडियात आहे। मॅडमने ऐकलं नाही, नंतर अजितदादांनी व्हिडिओ कॉल केला आणि तो मीच आहे आणि एक DCM सांगतोय तुझी लय डेअरिंग झाली म्हणून अजित पवारांनी या ठिकाणी दम दिला। मग एका बाजूने लाडकी बहीण म्हणता आणि लाडक्या बहिणीला जर अजितदादासारखा व्यक्ती जर दम देत असेल तर परत एकदा आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या महाराष्ट्रातला IPS अधिकारी जर सुरक्षित नसेल, प्रांत सुरक्षित नसेल, तहसीलदार सुरक्षित नसेल, यांच्या देखत तलाठ्याला मारहाण होती। गावात एकच स्पीकर फोन करून त्यांना बोलायला लावलं जातं आणि ते बोलल्यानंतर गावगुंडांनी त्यांना अक्षरशः पळवून लावलं। काही गाड्या त्या ठिकाणी त्यांच्या अडवून ठेवल्या आणि एका गाडीतून अधिकारी गेले। आज 3-4 दिवस होऊन गेलं, गुन्हा दाखल झाला नाही। येणाऱ्या 8 दिवसात जर गुन्हा दाखल झाला नाही तर हजारोंच्या संख्येने शेतकऱ्याची पोरं कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। तर आमची प्रमुख मागणी आहे, अजितदादांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची माफी मागावी, लाडक्या बहिणींची, लाडक्या भावांची माफी मागावी आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचं काम करावं ही आमची विनंती आहे। व्हिडिओमध्ये थेट ज्या अधिकारी आहेत बांधावर बसून रडताना, डोळे पुसताना दिसत आहेत आणि जो कार्यकर्ता आहे मोबाईल हातात घेताना दिसतोय, काय खरी परिस्थिती होती? त्या ठिकाणी एखादी मुलगी, आपलीच मुलगी आहे समजा, नवीन IPS अधिकारी आहेत आणि त्यांना कंटिन्यू बेकायदेशीर काम बंद करायचं आहे, त्या भागातलं काम करायचं आहे, चांगलं काम करून दाखवायचं आहे। पण त्या ठिकाणी IPS मॅडम खड्ड्यात उभा आहेत, गावानी वेढा टाकला आहे, प्रत्येक माणूस त्यांच्यावर तुटून पडला आहे। अक्षरशः त्या बिचारीला माऊलीला चक्कर आली। चक्कर आल्यानंतर त्यांना खाली बसवलं गेलं आणि पाणी पाजलं। म्हणजे IPS अधिकाऱ्याची ह्या ठिकाणी महाराष्ट्रात अशी अवस्था होत असेल तर महाराष्ट्राचा बिहार झाला आहे। मग अजितदादाचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? ज्या ठिकाणी एखाद्या मुलीच्या वयाच्या अशा अधिकाऱ्याला तू धतिंग करते का, तू दादागिरी करते का? म्हणजे MPC UPC करणारी पोरं हजारो पुस्तकं वाचून त्या ठिकाणी मोठ्या कष्टातून या ठिकाणी अधिकारी होतात आणि मी DCM बोलतोय, उपमुख्यमंत्री बोलतोय। म्हणून मुरुमवाल्याला, वाळूवाल्याला सोडण्यासाठी अजितदादाची दादागिरी महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा खपवून घेणार नाही। अजितदादांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लक्ष घालून अजितदादाचा राजीनामा घ्यावा। नाहीतर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाहीत तर येणाऱ्या 11 तारखेला आम्ही हजारोंच्या संख्येने कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। पोलीस दलाचं अधिकाऱ्यांचं मनोधैर्य ह्याच्यामुळे खचतंय असं वाटतं। अक्षरशः भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। तुम्ही प्रांत असतील, तहसीलदार असतील, अहो ह्या बारक्या पोस्ट नाहीत आणि IPS अधिकारी असतील, हेच गुन्हे दाखल करायला तयार नाहीत। म्हणजे हे घाबरलेले आहेत।
तलाट्याला मारहाण होती तरी गुन्हे दाखल करायला तयार नाहीत. आमच्यासारखा शेतकरी संघटनेतला चळवळीतला किरकोळ कार्यकर्ता असेल तर त्याच्यावर 353 332 होते, पण ह्या अधिकाऱ्यांवर अन्याय झाला तरी गुन्हे दाखल करायची डेअरिंग एवढ्यामुळं होत नाहीत. का तर अजितदादा तिकडून दम देत आहेत की तुझी लय डेअरिंग झाली काय, म्हणून ह्या ठिकाणी ह्यांचं मनोधैर्य खचलेलं आहे. आणि अशी अवस्था राहिली तर सर्वसामान्यांची ह्या सरकारच्या काळात काय अवस्था होईल. म्हणून परत एकदा आमची शासनाला विनंती आहे की जनतेतून उद्रेक होण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर दादागिरी झाली 3-4 तास त्यांना त्या ठिकाणी चारी बाजूनी येडा टाकून थांबवून घेतले आणि त्यांच्या समोर तलाट्याला मारहाण आणि तहसीलदारांना शिवीगाळ आणि प्रांताला IPSला दतिंगबाजी झाली. आणि विशेष म्हणजे अजितदादाचा फोन झाल्यानंतर गावांनी ताणून लावले. त्या व्हिडिओच्या माध्यमातून काट्या दाखवतायत, काट्यानं पळतायत, तहसीलदारांच्या अंगावर येत आहेत. मग आमचा प्रश्न आहे की अजितदादांना हा कुठे गेला सुसंस्कृतपणा. अजितदादांचं जे भाषण आहे, अजितदादांची जी दादागिरी आहे, दादागिरी विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिजे. मुरुमवाल्याला वाळवाल्याला सोडण्यासाठी दादागिरी नको आहे, तर अधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून हजारोंच्या संख्येने येत्या 8 दिवसात कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढणार आहोत. तेथील स्थानिक नेते, आजी माजी आमदार ह्यांची काय भूमिका आहे, ह्यांनी खरं तर ह्याच्या पाठपुरावा केला आहे? स्थानिक नेत्यांनी आमदारांनी बोललं पाहिजे, पण मला कल्पना नाही की ते ह्या ठिकाणी का बोलत नाहीत. आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांच्या कानावर गेलं नाही गेलं ह्याच्याबद्दलही मला कल्पना नाही. पण सोशल मीडियातून प्रचंड मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि एक सर्वसामान्याचा पोरगा म्हणून ते व्हिडिओ बघितल्यानंतर प्रचंड म्हणजे वाईट वाटतंय की बाबा अधिकाऱ्यांना सुद्धा जर काम करता येत नसेल तर हे दुर्दैव आहे. थेट व्हिडिओ कॉल आणि त्याच्यावर जी काही झालेली चर्चा आहे ती एकंदरीत गंभीर आहे असं आरोप आहे अतुल खुपसेंचा. आणि सगळ्या शेतकरी संघटना ह्या गोळा करून आम्ही ह्याच्या विरोधात आवाज उठवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर.